विकेट संघ ब चे योगेश भापके. सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला खेळतायत अभि सामसे आणि नॉन स्ट्राईकला खेळतायत राहुल जोरी. अतिशय छान असा प्रयत्न करत योगेश दापटे अतिशय छान बॉलिंग करतायत. खरं तर तुमच्या आणि माझ्या मनावरती या सर्वच खेळाडूंनी अधिराज्य गाजवले आणि आपल्या सर्वांच्या नजरा आता त्या खेळाडूंवरती आहेत की आता कोणता संघ या मैदानावरती बाजी मारणार हे पाहणं खरोखर औत्सुक्याचे ठरणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे त्याच्यामुळं दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. मॅच चालू असताना ऑब्जेक्शन चालू नाही, मॅचच्या आधी काय ऑब्जेक्शन असतं. दोन्ही संघाला विनंती आहे ज्यावेळेस मॅच चालू होईल त्यावेळेस कोणताही ऑब्जेक्शन चालला जाणार नाही. मॅचच्या अगोदर जे काही तुमचा निर्णय असेल तो सांगायचा आहे. मॅच चालू झाल्यानंतर कोणताचंही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. चार बॉलला दोन करायचे काय? चार बॉलला दोन करायचे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या नजरा या सर्व खेळाडूंवरती लागल्या आहेत. बॉलिंग करतायत योगेश दापटे आणि स्ट्राईक वरती खेळतायत अभि सामसे. अभि सामसे यांनी अतिशय छान फटकार मारला आणि 1 रन काढण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. दोन्ही संघाची धावसंख्या 1 आहे. आता स्ट्राईकला राहुल जोरी स्ट्राईक वरती खेळतायत. योगेश दापटे यांनी अतिशय छान प्रयत्न केला विकेट घेण्यासाठी. त्यांचा प्रयत्न असफल ठरला परंतु हा प्रयत्न नक्कीच कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला दिसतोय. राहुलने अतिशय छान प्रयत्न करत 1 रन घेण्यामध्ये यशस्वी ठरला आहे राहुल. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेले आहेत अभि सामसे आणि त्यांना साथ देत आहेत राहुल जोरी. बॉलिंग सुद्धा अतिशय छान करताय योगेश दापटे आणि अतिशय छान चेंडू मारला परंतु 2 धावा काढण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत बोरी संघ. ट्रॅक वरती पुन्हा एकदा अभि सामसे गेले. अभि सामसेने मला वाटतं हा जोरदार षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. अभि सामसे अतिशय छान प्रयत्न करतायत. 1 धाव काढण्यामध्ये बोरी संघ यशस्वी ठरला आहे आणि बोरी संघाची धावसंख्या आहे 5. बोरी संघाची धावसंख्या आहे 5 आणि पहिल्या ओव्हर मधील पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या आहे 5. दुसरी ओव्हर टाकण्यासाठी येत आहेत अमोल. हॅलो. ओव्हर कोण टाकतोय? सुनील मस्के ना. सुनील मस्के ओव्हर टाकतायत. 1 ओव्हर पूर्ण बोरी संघाची धावसंख्या आहे 5 आणि स्ट्राईक वरती खेळतायत अभि सामसे. अभि सामसे यांनी अतिशय छान प्रयत्न केला आणि या ठिकाणी चौकार मारण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. आता बोरी संघाची धावसंख्या आहे 9. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल आणि बोरी संघाची धावसंख्या आहे 9. अभि सामसे यांनी अतिशय सुंदर चौकार मारला. त्यांना साथ देत आहेत राहुल जोरी आणि सुनील मस्के बॉलिंग करतायत. अतिशय छान प्रयत्न आणि यामध्ये फक्त
धाव काढण्यामध्ये यशस्वी झाले आहेत हे दोन्ही दोन्ही संघाचे खेळाडू. नो बॉल दिला जातोय. विकेट पण आहे. ओके. धावसंख्या आहे 1 मिनिट थांबा. आउट कोण झाला आउट कोण झाला? अंपायर आउट जो खेळाडू आउट झाला त्याचं नाव राहुल. राहुल जोरी हा खेळाडू आउट झाला आहे आणि धावसंख्या आहे एक कंप्लीट आहे ना? 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनला तो आउट झाला आणि धावसंख्या आपली आहे थांबा जरा सर आम्हाला अपडेट करून पाहिजे. फिल्डर सांगा ना फिल्डर तो कोणी गेला? फिल्डरचं नाव नाही माहिती. सुनील. तो कोणी केला? काढला एक रन केला आणि दुसऱ्या रनला आउट. तिथे लास्ट एकच रन. 9 बॉलची फक्त 1 रन आहे. ठीक आहे. दोन्ही संघाची 6 रन्स झाले आहेत. अर्धा तास 9 रन. अर्धा तास कोण देऊ? दोन्ही संघाच्या 9 रन्स झाले आहेत. 2 मिनिटं त्याचं नाव आपल्याला नाही. 2च मिनिटं सांगतो ना आपण. नऊ रन आहे. 10 झाले 10. 10 झाले 10. दोन्ही संघाच्या 10 रन्स झाले आहेत आणि अभि सामसे आणि नवीन खेळाडू आला आहे. त्याचं नाव नाही. बॉलर अजय बॉलिंग अतिशय छान करतायत. अजय त्या लेफ्टीचं नाव काय आहे? व्हाईट बॉल. अण्णा कुंभार स्ट्राईक वरती खेळतायत. अण्णा कुंभार बोडी संघाचे अण्णा कुंभार आहेत. अण्णा कुंभार बॉल बॅटिंग करतायत. अण्णा कुंभार अतिशय छान असा प्रयत्न अण्णा कुंभार यांचा. मनोज दादा तुम्ही कोणत्या संघाच्या बाजूने? ओके. अजय छान बॉलिंग करतायत आणि अभि सामसे ट्रॅक वरती खेळतायत. अतिशय छान असा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणी खरं तर प्रत्येकाचा श्वास रोखून धरला गेला होता परंतु सर्वच खेळाडूंनी छान प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये बोरी संघाला या प्रयत्नाचा खरोखर खूप मोठा फायदा झाला. अण्णा छान खेळतायत. अण्णांचं खरोखर कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. अण्णा छान खेळतायत. अजय सुद्धा खरोखरच खूप चांगली बॉलिंग करतोय. आद्या प्लेयरचं नाव माहित नाही. बस तुझं बस पुढची बस. दूसरी ओवर बढ़िया 5वां गेंद बॉलिंग मार्क पर है अजय. बोरी संघाची रन 14. उस 1 रन की बदौलत स्कोर चाप हो चुका है 14 रन पर. एक बार मर्तबा अन्ना कुंभार स्ट्राइक पे सामना करेंगे अजय का. अण्णा कुंभार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खेळतायत. ओव्हर संपली आहे. इस ओवर की समाप्ति 2 ओवर के पश्चात स्कोर जाप हो चुका है 15 रन पर बोरी टीम का. ये जो प्रतिष्ठान की टीम है बहुत सारे खिलाड़ी इसी मैदान में हर रोज खेलते हैं.
नवीन बॅट्समन कोण आहे पूरे ग्राउंड का सभी को जो इंफॉर्मेशन है सभी को है और आज ये अस्तित्व की लड़ाई तीसरा ओवर लेके स्टार गेंदबाज प्रमोद आगे है अन्ना बड़े फुल टॉस गेंद और उसका पूरा पूर्ण फायदा उठाया अन्ना ने गेंद फिर 4 रन 2 फील्डर बॉल के पीछे थे लेकिन एक दफा 4 रन अण्णाने अतिशय छान प्रयत्न केला. अण्णांनी नो बॉल आहे नो बॉल नो बॉल मध्ये सुद्धा छान प्रयत्न केला अण्णांनी. पूरे फिर हिट रहेगा लो बॉल किरण मिसाल इनका डिसीजन बहुत हाइट दी थी गेंद को अच्छी शुरुआत पूरी टीम के लिए अन्ना अब तक लड़ रहे हैं पूरे फ्री हिट रहेगा बोरी संघाच्या 21 धावा झालेल्या आहेत आणि अण्णाने पुन्हा एकदा अतिशय छान प्रयत्न केला. परंतु 2 रन घेण्यामध्ये अण्णा बोरी संघ यशस्वी ठरला आहे. अण्णा कुंभार आणि सोबत खेळतायत. अभी परत नो बॉल सिर्फ एक बार नो बॉल बोरी संघाची धावसंख्या आहे 24. ये कुछ फील्डिंग की नो बॉल दी गई है शायद अंपायर जीतू सर ने ये गेम रूल्स और रेगुलेशन के हिसाब से चलेगा आपको इस गेम के रूल्स को फॉलो करना है भाई बोलायचं फिर से एक बार नो बॉल स्कोर रिपोर्ट सुरू फिर एक मर्तबा अन्ना सामने खड़े हैं। प्रमोद चालू असलेला सामना बोरी आणि अंतुर्न या दोन संघामध्ये उत्तम फलंदाजी करण्याचं काम करतोय बोरी संघ तर क्षेत्ररक्षणाचं काम करतोय अंतुर्णी संघ सुरेख फलंदाजी करण्याचं काम करतायत अन्य डावखुऱ्या हाताचे फलंदाज फ्लिक को खेला है और ये 4 रन सभी गेंदे फुल टॉस डाले भाई लाइन और लेंथ से गेंदबाजी करना पड़ेगा तो इजाफा दे रहे आप आगे के बल्लेबाज को और उसका पूरा पूर्ण फायदा उठाते हैं अन्ना पूरी टीम अब तक तो अच्छी साझेदारी है मध्ये यांचा सामना करतील अन्ना तर एक चेंडू स्ट्रेक फटका अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी त्या फिल्डरची पर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेला अतिशय चांगली रनिंग बिटवीन 2 धावा पूर्ण 2 धावाच्या 32 धावसंख्या होते उत्तम फलंदाजी करताना बोरी संघ पुन्हा एकदा बॅट खालचा चेंडू अतिशय सुरेखरित्या लेग साईडला अतिशय चांगल्या प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचा फिल्डरचा झेल सुटतो तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण या 2च्या 3 धावसंख्या होती 32 उत्तम फलंदाजी करताना बोरी संघ आसान तो नहीं था लेकिन पकड़ सकते थे गेंद तो हाथ में आई थी लेकिन थोड़ी सी गलती सुनील की पूरी विकेट अच्छा थ्रो किरण अच्छा फील्डर है भाई अच्छा फिटनेस है अच्छा खेलते हैं एबिलिटी एनर्जेटिक प्लेयर है अपनी टीम को लीड करते हैं अनुभव है और अपनी टीम को भी अनुभव देते हैं किरण
आठ तिखट. 32 हमारे किरण सर लगते हैं मग सर ये तो 39 साल के, लेकिन हमारे नीलेश 4 डॉक्टर बॉल कह रहे हैं लग रहे हैं 20 साल के। रेड टोपी वाले एडवोकेट है। नवीन फलंदाज रामा रन आउट झाल्यानंतर आता रामा आपल्या बोरी संघासाठी खेळण्यासाठी येतोय. उत्तम फलंदाजी करताना बोरी संघ निर्धारित दुसऱ्या ओव्हरच्या शेवटी 30 धावा 2 बाद 32. उत्तम फलंदाजी करताना बोरी संघ सामना करेल रामा प्रमोद यांचा. उलटा चेंडू च्या दिशेने मारलेला त्या ठिकाणी लॉंग ऑफ एक फिल्डर त्या ठिकाणी थोडस मिस फिल्डिंग होतोय तोपर्यंत दुसरी धावाचा प्रयत्न दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि 2च्या मते धावसंख्या होती 34. 3 बाद 34. प्रथम फलंदाजी करताना बोरी संघ निर्धारित तिसरं षटक चालू दुसऱ्या षटकाच्या शेवटी बोरी संघ प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 34. बघूया कितपर्यंत मजल मारतायत बोरी संघ. निर्धारित हा 5 षटकांचा सामना या ठिकाणी खेळवण्यात आहे. आणखी विरुद्ध बोरी हा सामना या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा प्रमोद त्यांचा सामना करते नवीन फलंदाज राम. भाऊ ते एक टाकली. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा षटकात तो क्षेत्रक्षक त्या ठिकाणी चांगली क्षेत्र तोपर्यंत चांगली फेक बॉलर कडून मिस होते त्यांच्याकडून आणि रन ऑफचा चान्स चुकलेला. या 2च्या मतीने धावसंख्या होतीये 36. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रथम फलंदाजी करताना बोरी संघ 36 पूर्ण अजून शेवटचे 2 षटक बाकी. बघूया या 2 षटकामध्ये किती धावा अजून जमावत आहेत बोरी संघ. प्रति 12 रन रेट से ये रन रेट चल रहा है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रामा और अन्ना के बीच में। चौथा ओवर लेके आए हैं अनुभवी गोलंदाज निष्ठान के योगेश। ऑफ स्पिन डालते हैं वेरिएशन से, अनुभव है, देखेंगे क्या रोक पाएंगे अन्ना को। योगेश अपने हिसाब से फील्डिंग सजा रहे हैं, यही अनुभव का फायदा होता है। मागे थांब ना इकडे हो. योगेश यांचा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलेला तोपर्यंत योगेशने जर विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर त्यांना 100 बक्षीस योगेश दौलत धापटे यांच्याकडून या ठिकाणी आलेलं. रामा छान उठाकर चेंडू खेलने की कोशिश लेकिन थोड़ा मिस हिट हुआ और एक ही रन। अब तक तो 2 गेंदें अच्छी डाली है योगेश ने, लगेन फिर एक बार एक बार अन्ना क्या फंसाएंगे योगेश अन्ना को। जब बड़ा हिट खेलेंगे अन्ना कुछ ही पलों में। अरे फुल टॉस गेंद और ये अच्छा कैच, बहुत बढ़िया कैच महेंद्र का, अच्छी विकेट। योगेश यांनी योगेश 100 रनाचं पारितोषिक पटकलं. अपने अनुभव का पूरा फायदा उठाया योगेश ने। दौलतजी तापटे आपणास विनंती, योगेश तापटे यांनी विकेट घेतली आहे. 100 रुपये बक्षीस जमा करायचं आहे. शब्दाचा पक्का, शब्द फिरवायचा नसतो. 100 रुपये बक्षीस जमा करा. नवीन फलंदाज बाबू चव्हाण येत आहेत खेळण्यासाठी बोरी संघाकडून. स्कोर 38 रन बोर्ड पर लग चुके हैं बोरी टीम के। अरे नाव काय सुमन.
और ये एक्स्ट्रा रन, ये थोड़ी गलतियां है भाई, ये गलतियां होनी नहीं चाहिए। एक्स्ट्रा रन नहीं चाहिए भाई। अगर आपको टीम को रोकना है तो आपको अच्छा खेलना पड़ेगा। रिवर्स ट्राई करने की कोशिश, लेकिन बीट किया। इतना आसान नहीं है कि उसके खेलना। अनुभवी गेंदबाज है, तब तो अच्छा ओवर साबित होता हुआ। और एक बार लेग साइड को खेला है, एक रन की गुंजाइश, दूसरा भी लेना चाहते हैं, उनसे फिट कर दिया आसानी से। और ये ओवर की समाप्ति 4 ओवर के पश्चात स्कोर बोर्ड पहुंचा है 42। संपन्न करताना बोरी संघ 4 षटकांमध्ये 4 बाद 42. बघूया शेवटचं षटक, हाणामारीचे षटक, किती धावा अजून जमावत आहेत बोरी संघ प्रथम फलंदाजी करताना. या ठिकाणी बोरी विरुद्ध अंतुरने हा सामना चालू. नवीन गोलंदाज नए गेंदबाज अमोल, अपने टीम के लिए अनमोल है अमोल। अमोल यांचा सामना करते रामा. शेवटचं षटक, हाणामारीचे षटक, बघूया किती धावा जमावतात. सुरेख चेंडू, सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, सहजरित्या 2 धावा पूर्ण, 2च्या मुक्तीने धावसंख्या होती 44. प्रथम फलंदाजी करताना बोरी संघ उके दुके के साथ आगे बढ़ रही है बोरी की टीम, लेकिन स्कोर बड़ा करना है तो बड़ा खेल। एक बार ब्लॉक होल गेंद, अच्छी फील्डिंग अभी की, बड़े बॉय है आज के दिन के अभी भरने। फिर एक बार अमोल उठा कर खेलने की कोशिश, लेकिन बीट किया। पेस इनका बढ़िया है भाई, और काफी मैचेस खेला है, अनुभव है, जानते हैं किस तरह से गेंदबाजी करना है। इनके पास भी अनुभव है, एबिलिटी प्लेयर है भाई। अगला गेंद, और ये फुल टॉस गेंद, शायद ये नो करार दी जाएगी। बहुत ही हाई फुल टॉस था। फ्री, ये शायद तीसरी फ्री हिट है। चांगली गोलंदाजी करताना एक स्लोरवन्स प्रयत्न केला, परंतु तो नो बॉल. या ठिकाणी फ्री हिटचा चान्स येतोय लक्ष्मण यांना. बघूया 5च्या मतीने धावसंख्या होते 50. अर्धशतक फलकावं लागतंय बोरी संघाचं उत्तम फलंदाजी करताना. फ्री हिट होती, पण ऑफसाईडच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का बघूया, नाहीये. पर्यंत या 2च्या मतीने धावसंख्या होतीये 52. उत्तम फलंदाजी करताना बोरी संघ 5व्या षटकाच्या मध्यंतरी 52. आखिरी 2 गेंदें इस इनिंग की, वाईड बॅलन्स. हॅलो, पूरी वाइड दी जाएगी भाई। ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपात मिळालेली ही धाव बोरी संघासाठी महत्वाची. शेवटच्या षटकामध्ये हा बोला. 1च्या मतीने धावसंख्या होती 53. आयरिस वाढव. ते पण सुट्टे आठवडे त्यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या पाठवायला एकसारख्या दिशेने काढलेला हा चेंडू खेळून 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धाव बाद होत आहेत. त्या ठिकाणी 1च धाव. अच्छा थ्रो, अतिशय चांगली क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षकाचं चांगली खेळ आणि बाद होत आहेत. 1च धाव मिळते. 1च्या मतीने धावसंख्या होते. आउट कोण झाला? आउट नाही ना सर, नाही शॉर्ट. एक शॉर्ट रन, एकही रन नाहीये आणि 1 फलंदाज बाद. बोरी संघाला आउट कोण झाला? 52. कोई भी रन नहीं, फायदा होता हुआ नवीन फलंदाज टीम को।
नवीन फलंदाज पंकज खेळण्यासाठी आता मैदानामध्ये येत आहेत. सामना करेल लक्ष्मण. बरोबर ना? झेल घेण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, झेल सुटतोय, एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा धावा. ढाई तो लगाई थी लेकिन गेंद थोड़ी दूर थी। होत आहेत. अच्छा प्रयास। करायचे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला. प्रथम फलंदाजी करताना बोरी संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 54 धावा जमावलेल्या आणि 55 धावांचं लक्ष थर्ड अंपायरकडे होते. तीन रनाची पेनल्टी. पेनल्टी 3 रन लागते. म्हणजे 51 काय पेनल्टी दिली सर? त्यांनी गार्ड फेकून मारलं ना खाली. हाँ, ये गेम रूल्स के मुताबिक चलेगा और आपको शायद पता है रूल्स को हमें फॉलो करना है। अगर आप रूल्स को फॉलो नहीं करेंगे तो इसका इजाफा आपको भुगतना पड़ेगा। 3 रन गवा बैठे अपने बोरी की टीम, उसकी जरूरत नहीं थी। अगर गुस्सा निकलना है तो ग्राउंड के बाहर निकालिएगा, ग्राउंड में क्यों? इसका आपके टीम को नुकसान हुआ है। बॉल नाही की हॅलो. बॉल नाही की हा. ए नवीन देऊ का बॉल दे 2 मध्ये. अरे मी बाहेर येईन तुला नंतर. अरे बाहेर आलो रे जरा काम मी मला 2-3 माहिती आहे आता काय करायचं मला माहिती आहे. कोणाची आणि कोणाची कधी स्कोर सांगा स्कोर 52 करायचा. 55 करायचा ना? हा सॉरी 52 करा. नवीन आलेल्या संघाने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जे संघ या ठिकाणी नवीन दाखल झालेले आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन आपलं नाव नोंदवायचं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बोरी संघाची 51. जिंकण्यासाठी 52 धावाची आवश्यकता प्रतिष्ठानच्या संघाला. चलो नाव काय चक्रवाडी सांगा. हा तक्रार तक्रारवाडी या ठिकाणी संघ दाखल झालेला आहे. राहुलला भेटा तिथं राहुल दुसरा संघ दाखल झालेला असेल तर त्याने आपली नोंद राहुल वायसे यांच्याकडे करायची आहे. राहुल पण थांबा 1-2 मिनिट. गॉगल चला प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी सलामीचे फलंदाज मैदानावरती उतरवायचे आहेत. बोरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. बोरी संघाने उत्तम फलंदाजी करताना 55 त्यांना 3 पेनल्टी बसल्यामुळे ते 3 रन कमी केल्यामुळं आता अंतुर्य संघासाठी 52 धावांचं लक्ष. 5 षटकामध्ये 52 धावा. सलामीची जोडी आतमध्ये गेलेली अंतुर्य संघाची. स्ट्राईकला कोण खेळते बघूया. किरण आणि सुनील ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये गेलेली. बोरी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 5 बाद 52 धावाचं लक्ष ठेवलं होतं ते मंथुर्य संघापुढं. बघूया 5 बाद 52 51 5 बाद 51 52 धावांचा लक्ष या ठिकाणी ठेवलेलं अंतुर्य संघासमोर. तक्रारवाडीचा संघ या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर कंधारवाडीचे संघनायक सर्व खेळाडू कंधारवाडी आणि तक्रारवाडी दोन्ही संघाचे संघनायक आणि सर्वच खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन लाईन अप करायचं आहे.
यानंतर होणारा सामना करारवाडी वर्सेस पंधरवाडी. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर क्रीडा महोत्सव आणि हा क्रिकेटचा रणसंग्रामाचा चौथा दिवस. क्रिकेटचे सामने झाल्यानंतर कुस्ती, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि मॅरेथॉन या खेळांचा रणसंग्राम याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तो का ते सार भव्य असं स्टेडियम, तो का समोर सुसज्ज असा परिसर आणि या परिसरामध्ये कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं ते तो का ते इंदापूर क्रीडा महोत्सव हा खर तर महोत्सव नसून हा महा उत्सव आहे आणि या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे समोर कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठान अंथुर्णे भरणेवाडी. सर्व संयोजकांचं आणि सर्व खेळाडूंचं, बोलत नाव सर्व प्रेक्षकांच्या वतीनं वैभव मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक लागून खेळते. ते पंधरवाडीचे म्हणून त्यांना भेटायचे कधी पुढे चालेल सोनू बाकी दोघं जण दोघं जण हा. त्यांच्या टी शर्ट घालून हो दालते हा दालते टीम को सजाई है पूरी टीम ने. 52 रन चेस करने हैं. प्रतिष्ठान की टीम को सलामी पे है सुनील, उनका साथ देंगे किरण. सामना शुरू हो रहा है. लेट्स प्ले. वैभव दालते हा वैभव की पहली गेंद और उठा दिया, ये 4 रन. आते ही स्वागत किया चौकार के साथ सुनील, पाकिस्तान के एक स्टार बल्लेबाज. खाली खाली या खाली आते ही स्वागत किया दूसरा वैभव. हॅलो एक बार उठा दिया और ये 6. 2 गेंदे फोन करायला होतो ते 10 रन. फोन करायला अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए. अच्छे बल्लेबाजी करते नजर आ रहे सुनील. लगातार 2 गेंदे, 1 चौकार और 1 छक्का. पावर प्ले का या इथं पूरा फायदा उठाते नजर आ रहे सुनील. जानते हैं कि बड़े शॉट खेलना है पड़ेगा, पर ये उनकी ताकत है, ये उनका खेल है. बड़े शॉट लगाने में माहिर है. तीसरी गेंद वैभव की, सामना करेंगे सुनील. और ये डेड गेंद, कोई भी बॉल नहीं, कोई भी रन नहीं. डेट बोला होता बघू चलो फिर एक मरतबा उठाकर खेला है लेग साइड को और ये शायद 4 रन. फील्डिंग हो सकती थी लेकिन गलती कर बैठे. सुनील के इरादे स्पष्ट नजर आ रहे हो. अच्छी बल्लेबाजी भाई. सुनील का विकेट लेना पड़ेगा पूरी टीम को अगर इस मैच में लास्ट तक रहना है तो. ये बल्लेबाज इसी तरह खेलता रहेगा, ये इनकी खेल की टेक्निक है. फिर एक बार उठा दिया और ये सुंदर बॉल के नीचे देखते कोई गलती नहीं और ये गलती कर बैठे भाई. बहुत बड़ी गलती. कैच तो हाथ में आया था लेकिन कैसे छूटा मालूम नहीं. हाथ में बैठते बैठते छूट गया भाई. आपने सुनील को जिंदा कर दिया भैया. ऑफ साइड को ढकेला और 2 रन ले गए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दोनों खिलाड़ी तंदुरुस्त है, चुस्त है. अब स्ट्राइक पे रहेंगे किरण. पहली बार. उम्र तो बहुत है लेकिन लगते हैं 20 साल के भाई. अच्छा फिटनेस,
रोज वर्कआउट करते हैं, अपने शरीर को मेंटेन रखते हैं और दूसरों को भी रखने के लिए कहते हैं। किरण, फिर से एक बार पॉइंट के बीच में से ये 4 रन हो गए। अच्छा शॉट, अच्छा टाइमिंग, और टाइमिंग के साथ ये 4 रन। इस ओवर की समाप्ति। एक ओवर के बाद स्कोर जाके पहुंचा है 21 रन, 21 धावा। 500 2 ला किती 500 200 200 200 अहो मला माहिती आहे साहेब, सिक्स मारू शकत नाही, चौकार मारू शकतो, चौकारला सांगा. एक ओव्हर नंतर धावसंख्या झाली 21 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाकिस्तानच्या संघाकडून. सुनील आणि किरण, एक आशीचा किरण म्हणून पाहिलं जातं किरण यांच्याकडे. बोला खंदारवाडी संघ या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे, क्रॉस करायचा आहे. यानंतर होणारा सामना काय म्हणू खंदारवाडी वर्सेस तक्रारवाडी. नाव काय नाव सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. चलो दूसरा ओवर लेके आए हैं ड्रामा. सामना करेंगे सुनील, फिर एक मर्तबा. पावर प्ले तो जारी है, ये आखिरी होगा पावर प्ले का ओवर. ड्रामा तो सुनील. फिर वार्ड गेंद के अतिरिक्त रन और इस एक रन के साथ 22 स्कोर जाएगा 22 रन पर, 22 धावा. पहली गेंद वाइड डाल दी. से फुल टॉस गेंद, फील्डर बॉल के नीचे. फुल टॉस तो आई थी लेकिन ये दूसरी गलती भाई. ये आप कैच नहीं छोड़ रहे भाई, मैच छोड़ रहे हैं. और किस बल्लेबाज का आपने कैच छोड़ा है? लगातार 2 बार 2 कैचेस उसी दिशा में. चल बैट चेंज कर मग अगर ये और 2 ओवर रहता है मैदान में तो ये मैच को खत्म कर देगा भाई. प्रेशर में है बुरी पग की टीम. लेग साइड को धकेल रहा है और ये 4 रन होंगे. दिशाहीन गेंदबाजी नजर आ रहे हैं और उसका पूरा फायदा सुनील ने उठाया. खंदारवाडी आणि तक्रारवाडी आपलं किट घालून या ठिकाणी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. त्यानंतर होणारा सामना बाकी बहुत ही अच्छी वापसी. कितनी गेंद डाली है भाई, रोका सुनील को. 28 धावा बोर्डवरती. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर. उठाकर खेला है लेकिन नो मैन लैंड में गिरी गई गेंद और फिंगर बॉल के नीचे और ये 4 रन. नहीं रोक पाएंगे भाई आप. इस सौकार की मदद से हिंदुस्तान की टीम जहां पहुंची है 32 रन पर. अब तक तो दूसरा ही ओवर चालू है भाई, 32 रन बोर्ड पे लग चुके हैं. विकेट की कगार पर होगी, विकेट की तलाश में होगी बोर की टीम. 20 बॉल पर 20 फिर एक बार उसी दिशा में खेला है और ये विचार होगा. पावर प्ले का फायदा उठा रहे हैं भाई. पावर प्ले है तो अपने हाथ खोल रहे हैं, खोलना भी चाहिए भाई. स्कोर बोर्डवरती 36 धावा आलेले. 19 गेंदे 16 रन चाहिए जीत के लिए. 19 बॉल 16 धावा जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला. सुनील आणि किरण अजूनही मैदानात. फिर से एक बार उठाकर खेलने की कोशिश लेकिन फिर एक मरतबा बीट के
ये इस ओवर का आखिरी गेंद होगा। झाली झाली ओवर हो गया सर, ओके। हा बोला ना मॅडम बोला 31 रन, 2 ओव्हर 31 धावा. कोणाले ओव्हरला? चला, तक्रारवाडी आणि पंधरवाडी दोन्ही संघांनी यायचंय लवकरात लवकर. आपणाला वारंवार विनंती करावं लागत आहे. आपल्याला लवकर सामना खेळवायचा आहे. राहुल ना, राहुल सामने होते किरण. डटे भाई अभी भी जीत से ज्यादा रन दूर नहीं. पंधरवाड़ी आ जाइए भाई. धकेला है गेंद को और ये किरण सुनील को स्ट्राइक पर रख रहे हैं किरण, क्योंकि वो जानते हैं मैं अगर सुनील को साथ दूंगा तो सुनील बड़ा हिट खेलेगा और अच्छी सोच है उनकी. इस सिचुएशन के हिसाब से खेलते हैं भाई किरण, अच्छी सोच है इनकी. ये सुनील ने उठा दिया लेग साइड को, ये जाएगा सीधा 6 रन के लिए और ये ग्राउंड के बाहर भी जाएगा भाई. 42 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि तिसरा कॅच सुटला सुनीलचा भाई. आज गलतियां कर रही है आज ये भाई फील्डर 3 कैच और आसान सा छोड़ रहे हैं. ये गलती आपको माफ नहीं करती. और ये उठा दिया 4 रन के लिए. भाई अगर सुनील आप मार सकते तो मैं भी क्यों नहीं, मुझ में भी क्षमता है साबित करते हुए किरण. टॉस होतोय तक्रारवाडी आणि पंधरवाडी या दोन संघादरम्यान. फिर से एक बार उठाकर खेला और ये शायद 6 रन किरण, और आपने ये 6 नहीं माना, ये आपने मैच जीता है भाई विदाउट लॉस. ये प्रतिष्ठान की टीम और बोरी की टीम दोनों बल्लेबाज काबिल तारीफ बल्लेबाजी किरण और सुनील की भाई नॉट आउट मैच जीत दिया दोनों ने. पंधरवाडीने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन लवकरात लवकर कळवायचा आहे आणि तयार राहायचे दोन्ही संघाने लगेच. यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. पंधरवाडी संघ टॉस जिंकलेला आहे. गुलाबजी मस्के भरणेवाडीचे उपसरपंच यांच्याकडून सुनील याला ए, 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून सुनील उत्कृष्ट फलंदाज भरणेवाडी प्रतिष्ठानचा खेळाडू. अरे सुनील मॅन ऑफ द मैच सुनील. और ये बख्शिश जाता है सुनील को 500 रुपए का भाई. आणि ये आणि मैन ऑफ द मैच का किताब भी. षटकार मारल्याबद्दल किरणजी दापटे यांना 200 रुपयाचं बक्षीस SRP पोलीस अधिकारी राहुलजी वायसी यांच्याकडून. मी किरणजी दापटे यांना विनंती करतोय, कृपया आपण आपल्या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सुनीलजी मस्के. तो मैन ऑफ द मैच का किताब सुनील को जाता है भाई. अच्छी बल्लेबाजी अपने टीम के लिए और गुलाबजी मस्के साहब इनकी ओर से 500 का इनाम अच्छी बल्लेबाजी के तौर पर. आणि मॅन ऑफ द मॅच सुनील उत्कृष्ट खेळाडू सुनीलजी मस्के यांना आपण पारितोषिक देत आहोत. सिराजभाई भरणे यांच्या शुभाचे एकदा जोरदार टाळ्या सुनीलसाठी होऊन जाऊ द्यात. आणि अतिशय सुंदर असा क्रिकेटचा सामना खेळत असताना किरणजी दापटे यांनी षटकार मारला, त्याबद्दल 200 रुपयाचं बक्षीस सुद्धा आपण किरणजी दापटे यांना देत आहोत.